तर गेल्या 20 मिनिटांपासून बैठक सुरू आहे। 6 खासदार या बैठकीसाठी गैरहजर आहेत, त्यामुळे त्यांनी एक गट स्थापन केलेला आहे असं आपण मानूया आणि त्यामुळे ठाकरेंचे 6 खासदार फुटलेले आहेत। त्यानंतर आता गेल्या 20 मिनिटांपासून ही बैठक सुरू असून या बैठकीमध्ये संजय राऊत, राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत, अनिल देसाई आहेत आणि मसुदा तयार केला जात आहे। आता कोर्टामध्ये दाद मागितली जाईल, सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भामध्ये याचिका दाखल केली जाईल। नक्कीच ठाकरेंच्या सेनेची ही बैठक संसदीय दलाची बैठक ज्यासाठी व्हिप बजावण्यात आलेला होता, त्यानंतर सुद्धा 6 खासदार गैरहजर आहेत। तब्बल 20 मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे। आता या 6 खासदारांविरोधात नेमकी काय काय कायदेशीर कारवाईसाठीचे पर्याय खुले आहेत, कोणत्या कायदेशीर कारवाईसाठी? ठाकरे गटाला आशा असलेले 2 खासदार गैरहजर राहिलेले आहेत हे स्पष्ट आहे। संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर या बैठकीसाठी अनुपस्थित आहेत। ठाकरे गटाला आशा होती की हे 2 खासदार हे बैठकीसाठी येतील, हे 2 खासदार फुटणार नाहीत। त्यामुळे संजय दिना पाटील यांनी म्हटलं होतं की आपण या बैठकीसाठी जाणार, तर ओमराजे यांनी मात्र कोणतंही उत्तर या संदर्भात दिलेलं नव्हतं। मात्र हे दोघे नक्की बैठकीला येतील अशी आशा ठाकरेंना होती, मात्र हे दोन्ही खासदार या बैठकीसाठी गैरहजर राहिले। संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर बैठकीला अनुपस्थित, हेच 2 खासदार या बैठकीला येतील अशी एक आशा होती ठाकरे सेनेला, मात्र हे 2 खासदार बैठकीला अनुपस्थित आहेत। तर दुसऱ्या बाजूला वाशिममध्ये आपण पाहतो की संजय देशमुखांच्या विरोधामध्ये कार्यकर्ते इथे नाराज झालेले आहेत। त्यांनी या ठिकाणी नाराज कार्यकर्त्यांनी संजय देशमुखांच्या विरोधामध्ये आंदोलन छेडलेलं आहे। गद्दार खासदाराचा जाहीर निषेध असं म्हणत हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत। तर काही खासदारांच्या मतदारसंघातल्या शिवसैनिकांच्या म्हणजे ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांच्या आणि सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया काल आपण बघितलेल्या होत्या। आज वाशिममध्ये हे आंदोलन देशमुखांविरोधात। संजय देशमुख यांच्या विरोधात वाशिममध्ये हे आंदोलन होत आहे। गद्दार खासदाराचा जाहीर निषेध असं म्हणत या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी संजय देशमुख यांच्या विरोधात केली जाते। तर एकीकडे 2 दृश्य, संसदीय दलाची बैठक ज्या ठिकाणी सुरू आहे त्या बैठकीचं दृश्य, दुसरीकडे संजय देशमुख यांच्या विरोधातलं हे आंदोलन वाशिम मधलं। ठाकरेंच्या बैठकीला 6 खासदार गैरहजर, ठाकरेंचे 6 खासदार फुटले, यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। ठाकरेंना आशा होती की संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर या बैठकीसाठी येतील, ते ठाकरेंसोबत कायम राहतील, मात्र अखेर हे दोन्ही खासदार या बैठकीसाठी गैरहजर आहेत। त्यामुळे ठाकरेंचे 6 खासदार फुटलेत। या 6 खासदारांना ठाकरेंकडून कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे। ठाकरे गटाला आशा असलेले 2 खासदार गैरहजर राहिलेले आहेत। संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर बैठकीला येतील अशी एक आशा होती। प्रयत्न त्यासाठी पक्षाच्या मोठ्या नेत्यांकडून करण्यात आलेले होते, मात्र हे 2 खासदार या बैठकीसाठी अनुपस्थित राहिले। 6 खासदार त्या ठिकाणी अनुपस्थित आहेत, हे 6 खासदार फुटलेत। या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा आता बारणे, शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आहेत, बारणे यांनी केलेला आहे। तर ज्या ठिकाणी बैठक सुरू आहे ते संसदीय पक्षाचं कार्यालय, ठाकरे सेनेचं हे कार्यालय संसदेतलं, ज्या ठिकाणी बैठक सुरू आहे। तब्बल 20 ते 25 मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे। तर ठाकरे गटाला आशा असलेले दोन्ही खासदार सध्या गैरहजर आहेत। संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर। ओमराजे कालच पुण्यामध्ये दाखल झालेले होते, तर संजय दिना पाटील यांच्या घरासमोर देखील बंदोबस्त वाढवण्यात आला, मात्र संजय दिना पाटील मुंबईत की दिल्लीमध्ये याचं उत्तर मिळू शकलं नाही। मात्र काल त्यांनी आपण बैठकीला जाणार असल्याचं म्हटलेलं होतं, त्यामुळे ठाकरे गटाच्या आशा पल्लवित झालेल्या होत्या। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, 6 खासदार फुटले, यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। आता बैठकीमध्ये नेमकं काय सुरू आहे? बघा, महाराष्ट्राच्या राजकारणातली आजची सगळ्यात मोठी बातमी आहे की शिवसेनेत दुसऱ्यांदा फूट पडते आहे। पहिली फूट ही 2022 साली आमदार आणि काही खासदारांसह एकनाथ शिंदे यांनी जे बंड केलं त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्राने आणि अवघ्या देशाने ही बघितली। आता पुन्हा एकदा फूट पडली आहे आणि शिवसेनेचे 6 खासदार आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत। खरं तर ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या 2 वर्षांपासून सुरू होती, पण प्रत्यक्षात गेल्या 2 महिन्यांपासून या चर्चांनी जोर यासाठी धरला होता, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार हे उघडपणे शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांबरोबर बघायला मिळत होते, त्यांचं स्नेहभोजन होत होतं, भेटीगाठी होत होत्या
आणि कधी वाहनातून एकत्र प्रवास होत होता. त्यामुळे हे मानलं जात होतं की हे होणं स्वाभाविक आहे. गेल्या 3 दिवसांपासून ही चर्चा यासाठी जोर धरली की गेल्या रविवारी जी बैठक पार पडली त्या बैठकीला 5 खासदार अनुपस्थित राहिले. त्यामुळे जवळपास हे स्पष्ट होत होतं. परवा मध्यरात्री एकनाथ शिंदे जेव्हा दिल्लीत आले त्यांनी काल दिवसभरात ही सगळी प्रक्रिया त्याच्या कायदेशीर बाबींची पूर्तता बघितली आणि त्यानंतर सायंकाळी ते मुंबईला रवाना झाले. आज बाकी बाबींची पूर्तता करण्यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे हे दिल्लीत आहेत आणि आता फक्त बघायचं आहे की हा वेगळा गट जो स्थापन होतो आहे त्याची अधिकृत घोषणा कधी होते आहे. उद्या शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे. त्यामुळे या मेळाव्याच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर ही घोषणा होते की आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जी कायदेशीर कारवाई 6 खासदारांविरुद्ध होईल त्याला उत्तर कसं द्यायचं आणि त्यानंतर अधिकृत वेगळ्या गटाची घोषणा कशी करायची या बाबतीतला निर्णय वर्धापन दिनाच्या नंतर काही दिवसात होऊ शकतो. पण हे स्पष्ट आहे की 6 खासदार अनुपस्थित राहिल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फूट पडल्याचं स्पष्ट झालेलं आहे. आता मुद्दा राहिला व्हीपचा. जे जाणकार आहेत किंवा शिंदे शिवसेनेकडून सांगितलं जात आहे की असा कुठलाही व्हीप बैठकीचा नसतो. व्हीप हा मतदानाच्या वेळी असतो. जेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन असेल, लोकसभेचं संसदीय अधिवेशन असेल त्यावेळेस पक्षाला मतदान किंवा एखाद्या विधेयकावर मतदान होतं. त्या संदर्भात पक्षाची भूमिका पक्षाचा निर्णय या संदर्भात व्हीप काढण्याचा अधिकार असतो. त्यामुळे आज जो बैठकीचा व्हीप काढला गेला आहे त्याला मान्यता असणार नाही आहे आणि जरी हा व्हीप काढला गेला असेल तरी त्याच्या आधीच हा गट स्थापन झाला आहे असं कागदोपत्री दाखवलं जाऊ शकतं. त्यामुळे ही सगळी लढाई आता कायदेशीर बाबींमध्ये पुढे आपल्याला बघायला मिळेल. गेल्या 4 वर्षात आपण शिवसेना मूळ पक्षाच्या बाबतीत पक्ष आणि चिन्ह कोणाचा या बाबतीतली सुनावणी सर्वोच्च न्यायालयातही बघितली, निवडणूक आयोगाकडेही बघितली, विधानसभा अध्यक्षांकडेही या बाबतीतली सुनावणी झाली. विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना मूळ शिवसेना पक्ष आणि चिन्ह बहाल केलं. त्यानंतर शिवसेनेनं पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली. जे फितूर झाले ते